मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की आता बाबांचा वाढदिवस छानपैकी सेलिब्रेट करून सगळेजण घरी आलेले असतात। पार्टी एवढी ग्रँड आणि छान झालेली असते की ज्यानंतर सगळेजण खूपच जास्त खुश असतात। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे स्वानंदी ही सुद्धा खूप आनंदी असते। स्वानंदी विचार करते, खरोखर समर माझ्या घरच्यांचा, माझ्या बाबांचा किती विचार करतात। नाही, समरने जर माझ्या घरच्यांसाठी एवढं काही केलं आहे तर आता त्यांच्यासाठी मी काहीतरी छोटंसं का होईना पण केलं पाहिजे। त्यांना असं स्पेशल फील व्हायला हवं असं काहीतरी। काय करू समरला स्पेशल वाटेल असं काय करू। मग आता स्वानंदी आठवू लागते की समरला काय आवडतं। मग तिला आठवतं आणि लक्षातही येतं की समरला तर सगळ्या महागड्या आणि लक्झरियस वस्तू आवडतात। मग ती विचार करते की नाही मला त्यांच्यासाठी जे काही करायचं आहे ते छान तर असलं पाहिजेच, पण काहीतरी हटके असलं पाहिजे। महागड्या वस्तू, महागडे गिफ्ट हे तर ते नेहमीच बघतच असतात। काय करू। मग त्यावेळेस स्वानंदीला आठवतं की आपण समरसाठी खीर करायला हवी आणि मग स्वानंदी आता समरला आवडते तशी खीर करायला घेते, खव्याची टाकून छान मस्त ड्रायफ्रूट वगैरे घालून। आता हे सगळं काही मागून उभं राहून अर्पिता आणि मलिका दोघीजणी बघत असतात। आता अर्पिता ही मलिकाला म्हणत असते, बघतेस ना मॉम दोघांमधलं प्रेम कसं वाढत चाललंय ते। आज ही स्वानंदी दादासाठी खीर बनवते, आज काय तर म्हणे थँक्यू की काय म्हणायचंय म्हणून हे सगळं चाललंय। उद्या प्रेम झालंय म्हणून प्रेमाने ही खीर करायला कमी करणार नाही मॉम। अगं ही दादाला हळूहळू तिच्या जाळ्यात ओढायला बघते आणि आपल्यासाठी हे रिस्की आहे मॉम। एवढी वर्ष आपण ह्या प्रॉपर्टीसाठी इथे थांबलोय, पण जर हे असंच सुरू राहिलं ना तर कसली प्रॉपर्टी आणि कसलं काय आपल्या हाती काही राहणार नाही, कटोरा पकडावा लागेल। त्याबरोबर मलिका म्हणते, गप्प बस, उगाच काहीही बोलू नकोस तू अर्पिता। आणि खीर करते ना, करू देत किती करायची आहे तेवढी छान मन लावून खीर करू देत। जर नंतर समर खाताना ह्या खिरीला चवच नसली तर, किंवा ह्या खिरीची चव आपोआपच खराब झाली तर, नाहीतर जर असं घडलं की या खिरीमध्ये अचानक काहीतरी पडलं तर। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी अधिरा आहे ती बाबांना विचारत असते, म्हणत असते, बाबा तुमचा वाढदिवस कसा सेलिब्रेट झाला? तुम्हाला नक्की आनंद झाला आहे ना? तुम्हाला कसं वाटलं सरप्राईज आजचं? तुम्हाला माहिती आहे महेश काळे हे दादाचे खूप चांगले मित्र आहेत। त्यावर आता लगेचच बाबा म्हणतात, काय मग तू बोलली नाहीस मला? त्यावर ती म्हणते, बाबा अहो काल रात्री चुकून माझ्या तोंडातनं महेश काळे ना दादा गेलं, महेश दादा, तर तुम्ही म्हणालात की दादा कुठे म्हणतेस तू त्याला, त्यामुळेच मी तुम्हाला काही सांगितलं नाही आणि म्हणूनच आज तुम्हाला एवढं गोड सरप्राईज मिळालं ना। त्यावर ते म्हणतात, मला खूप छान वाटलं सरप्राईज। अधिरा म्हणते, बाबा तुम्हाला आवडलं ना मग झालं तर। तुम्हाला माहिती आहे दादाने काल रात्री सर्व प्लॅन केलं होतं तुमच्यासाठी खास। त्याबरोबर मग आता लगेचच इकडे पुढे बाबा म्हणतात, खरंच मी खूप नशीबवान आहे की मला एवढा गुणी जावई मिळाला आहे आणि सूनसुद्धा अशी मुलीसारखी मिळाली। तुला माहिती आहे मला आत्तापर्यंत 2 मुली होत्या, एक म्हणजे सुष्मिता आणि दुसरी म्हणजे माझी नंदू, पण आता माझ्यासाठी तू सुद्धा माझी मुलगी आहेस। माझा रोहनपेक्षाही जास्त विश्वास आहे तुझ्यावर अधिरा की तू खूप चांगली आहेस आणि गुणी आहेस। तुला माहिती आहे तू एवढ्या चांगल्या श्रीमंत घरातून आली आहेस, पण तरीही तू इथे आल्यानंतर आपल्या माणसांबरोबर आपल्यासारखी राहायला लागली आहेस। त्याबरोबर आता असं अधिराचं कौतुक ऐकून रोहनला मनातून तर छान वाटतं, पण रोहन म्हणतो, बस हा डॅड, पुरे झालं, उगाचीचं जास्त कौतुक करू नका, नाहीतर नंतर नाही मलाच 4 गोष्टी सांगेल, त्यापेक्षा तुम्ही ना माझं कौतुक करा। मला तर ना खरंच कळतच नाही नक्की तुमचा कोण आहे, ही अधिरा तुमची मुलगी आहे की मी तुमचा मुलगा आहे? तुम्ही माझी बाजू कशी घेत नाही हो? आजची पार्टी जी काही या लोकांनी ऑर्गनाईज केली होती त्यामध्ये मी जरी सपोर्ट केला नसला तरीसुद्धा तुमचा आनंद बघून मला सुद्धा आनंद झालाय की। बाबा म्हणतात, अरे आई वडिलांच्या आनंदात आनंद मानणाऱ्या मुलांपैकी एक तर तू आहेसच आणि त्यासाठी कायमच तुझं कौतुक आहे। तुला जमेल तितकं, जमेल तसं तू आमच्यासाठी करत असतोसच रे, आणि ते आम्हाला खूपच असतं, कळलं का बाळा? आई वडिलांनी मुलांचं कौतुक असं तोंडानेच केलं पाहिजे असं काही जरुरी नाही रे। आई वडील कायम मुलांचं कौतुक, मुलांचं जे काही त्यांच्याबद्दलचं मत असेल ते मनात दडवून ठेवतात, तोंडावर कधीच आई वडील कौतुक करत नाही। तर हे सगळं काही बघून आता आईला मात्र राग येत असतो। तिला वाटत असतं की ह्या अधिराला एवढं मुलगी वगैरे मानायची काय गरज आहे? सून आहे, सुनेला सुनेसारखंच ठेवलं पाहिजे, सुनेच्या जागीच ठेवलं पाहिजे। उगाच हे अधिराचं जरा जास्तच कौतुक करू लागलेले आहेत। सून आहे या घरची की मुलगी
की तेच कळत नाही, एवढा कधी माझ्या नंदूचाही यांनी लाड केला नाही, एवढा माझ्या सुष्मिताचाही लाड नाही, एवढा या अधिराचा लाड असतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे स्वानंदी छान खीर वगैरे करते. इतक्यात तिला बाबांचा फोन येतो. स्वानंदी गॅस बंद करून बाबांबरोबर फोनवरती बोलण्यासाठी जाते. तर बाबा हे स्वानंदीला म्हणतात, मला कळलं ग अधिराकडनं नंदू की हे सगळं जावई बापूंनी एका रात्रीत अरेंज केलं होतं, त्यांनी एवढं सगळं केलं होतं, त्यांचे आभार मान नंदू माझ्या वतीने. त्यावर मग आता लगेच स्वानंदी म्हणते, हो हो बाबा, त्यांचे आभार मानण्यासाठीच मी छान त्यांच्या आवडीची खीर बनवली आहे, त्यांना आवडते तशी. तर तोपर्यंत इकडे आता मलिका आणि अर्पिता येतात आणि स्वानंदीचं लक्ष नसताना तिकडे मागे किचनमध्ये ती खीर असते, त्यामध्ये भरपूर मीठ घालतात आणि तिकडनं पळ काढतात. आता समर हा घरी आलेला असतो. मग समर घरी आल्याबरोबर स्वानंदी ही अगदी आनंदाने आता पटकन लगेचच बाऊलमध्ये खीर काढते आणि तुमच्यासाठी सरप्राईज आहे असं म्हणत आता ती तिकडनं चाललेली असते. इतक्यात त्यांच्या घरात जो नोकर आहे तो तिकडे येतो आणि स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी मॅडम थांबा. त्यावर स्वानंदी म्हणते, काय झालं दादा, का थांबवताय? त्यावर तो सांगतो की मॅडम ही खीर सरांना देऊ नका, या खिरीमध्ये मी अर्पिता मॅडमना आणि मलिका मॅडमना काहीतरी टाकताना बघितलंय, प्लीज तुम्ही हे सगळं कुणाला इतरांना सांगू नका, हे बघा. आणि मग तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणत असतो, हा बघा व्हिडिओ, मी त्यांचा व्हिडिओसुद्धा बनवला होता. आता त्या व्हिडिओमध्ये त्या दोघीजणी खिरीत काहीतरी मिसळताना दिसतात. आता मग स्वानंदी खिरीची चव करते आणि तिला कळतं की खिरीत मीठ आहे. स्वानंदी म्हणते, ठीक आहे दादा, तुम्ही म्हणताय तर मी कुणाला काहीही बोलणार नाही आणि सांगणार नाही, आणि तसंही आज मी खूप खुश आहे, त्यामुळे मला त्यांच्या नादीही लागायचं नाही. एवढं म्हणत मग स्वानंदी पटकन झटपट दुसरी खीर बनवते आता आणि मग ती खीर घेऊन वरती जाऊ लागते. आता इकडे तोपर्यंत अर्पिता आणि मलिका ह्या दोघीजणीसुद्धा स्वानंदीच्या मागे मागे जातात, जेणेकरून कशा पद्धतीने आता समर हिला ओरडेल, रागवेल हे बघण्यासाठी. तर इकडे स्वानंदी ही समरला म्हणत असते, अहो ऐका ना राजवाडे, मी तुमच्यासाठी खीर बनवलेली आहे तुमच्या आवडीची, काल तुम्ही बाबांसाठी एवढं काही केलं म्हणून. त्याबरोबर समर म्हणतो, एक मिनटं, म्हणजे मी बाबांसाठी केलं त्याची परतफेड म्हणून तुम्ही माझ्यासाठी ही खीर बनवली आहे का? ओ हे बघा, तसं काही असेल ना तर ताबडतोब ही खीर इकडनं घेऊन जा, मला मग खायलाच नको आहे, समजलं का तुम्हाला? त्याबरोबर स्वानंदी म्हणते, अहो नाही राजवाडे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मला तसं नव्हतं म्हणायचं. अहो मला असं म्हणायचं आहे की मी तुमच्यासाठी ही खीर खास तुम्हाला आवडते म्हणून केली आहे. प्लीज असं नका ना बोलू की तुम्हाला खायचं नाही आहे वगैरे, प्लीज खा, प्लीज राजवाडे. त्यावर मग लगेचच समर म्हणतो, हो एवढं प्लीज म्हणायची काही गरज नाही आहे, खातो. आणि मग समर आता ती खीर खातो आणि समर आता खूपच जास्त खुश होऊन जातो. समर स्वानंदीला म्हणतो, वा स्वानंदी वा, खरंच तुमच्या हाताला काही चव आहे हो, अगदी साक्षात अन्नपूर्णा तुमच्या हातामध्ये वास करते असंच मला ही खीर खाऊन वाटत आहे. तर आता हे ऐकून इकडे अर्पिता आणि मलिका ह्या दोघींनाही आश्चर्याचा धक्काच बसतो. अर्पिता म्हणत असते, मॉम अगं असं कसं झालं, तू तर याच्यामध्ये मीठ मिसळलं होतंस ना? त्यावर मलिका म्हणते, मला सुद्धा काही कळत नाही आहे, ह्या स्वानंदीचं मन राखण्यासाठी हा समर खोटं तर बोलत नसेल ना? त्याबरोबर मग अर्पिता म्हणते, नाही गं मॉम, तुला तर माहिती आहे दादाची सवय, दादा जर चूक असेल एखाद्याची तर ताबडतोब तिथल्या तिथे सांगतो, पण मग हे असं घडलं कसं? काहीतरी गडबड आहे मॉम, नक्की काय झालं आहे? ह्या स्वानंदीला काही जादू वगैरे सुद्धा आता येते की काय, की हिने ताबडतोब लगेचच खिरीतलं मीठ काढलं वगैरे, असं काही आहे का? त्यावर मलिका म्हणते, गप्प बस ग अर्पिता, उगाच काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस, मूर्ख आहेस का तू? त्यावर दुसऱ्या बाजूला इकडे आता रोहन याला खूप जास्त छान वाटत असतं. रोहन विचार करतो, खरंच म्हणजे इकडे खरंच किती श्रीमंत आहेत अधिराचे दादा समर सर, पण तरीही किती विचार करतात ना ते प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक माणसाचा. अधिरा ही माझ्यासारख्या मिडल क्लास मुलाबरोबर लग्न करूनही माझ्यासारखी माझ्या घरात राहते, आणि समरसाहेब एवढे श्रीमंत असूनही अगदी साध्या सामान्य गोष्टींमध्ये माणसांबरोबर आनंद साजरा करतात. खरंच काही माणसं ग्रेट असतात आणि माझी अधिरा तर सगळ्यात ग्रेट आहे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.